बातमी मुंबईतून आहे। मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भातल्या बैठकीला एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। बैठकीनिमित्तानं एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आलेले आहेत। सभागृहाच्या कामकाजाचं कारण देऊन आधी दालनाबाहेरून ते माघारी फिरले होते आणि बैठक सुरू झाल्यानंतर तासाभरानं एकनाथ शिंदे पुन्हा बैठकीला हजर झालेत। मुंबई रस्ते बांधकामात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंनी आरोप केलेला होता आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे दालनामध्ये पोहोचलेले होते त्यावेळेला आमदारांनी त्यांचं उभं राहून स्वागत केलं, परंतु आदित्य ठाकरे हे मात्र बसूनच असलेले पाहायला मिळाले। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, तासाभरानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा हजेरी लावलेली आहे बैठकीसाठी, काय नेमकं घडतंय? विधान परिषदेतील कामकाज संपवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आताच बैठकीला दाखल झाले आहेत। मुंबई रस्त्याच्या कामासाठी आपल्याला माहिती आहे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच समोरासमोर येताना दिसत आहेत। एकनाथ शिंदे येतात सर्व आमदारांनी उभं राहून त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं, मात्र आदित्य ठाकरे हे आपल्याला खालीच बसून राहिल्याचं दिसत आहे। एकूणच आदित्य ठाकरे यांच्या वारंवार उपमुख्यमंत्री मुंबईतल्या रस्त्या घोटाळा संदर्भात जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे आणि या संदर्भात त्यांच्याकडनं राजीनामा घ्यावा, सोबतच पारदर्शक समिती लावत या संदर्भातली चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी ही आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। एकूणच याच संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडनं पुढाकार घेत एकूण बैठक लावल्याचं पाहायला मिळत आहे आणि ज्यामध्ये सर्वपक्षीय आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते। या अगोदर पाहायचं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, मात्र एकूणच कामकाज विधान परिषदेतलं होतं आणि त्यामुळे ते पुन्हा आपल्याला माघारी परतल्याचं पाहायला मिळालं। आता एकूणच ही बैठक सुरू असल्याचं दिसतं आहे। पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या संदर्भात सुरू आहे। एकूण पालिका आयुक्त भूषण गगराणी असतील हे देखील आपल्याला या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच सगळ्या आमदारांना नेमकं काम कसं सुरू आहे या सगळ्या रस्त्यांसंदर्भातलं हे समजावून सांगण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि अशातच आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी दाखल झालेत। त्यामुळे स्वाभाविक या बैठकीत नेमकं काय घडतंय अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।